आपण सध्या बदलापूर स्टेशनवर आहोत। काल रेल्वे सेवा जी आहे ती बंद होती, आज रेल्वे सेवा सुरू झालेली आहे। काही प्रवासी देखील जे आहे ते मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत। काका काय सांगाल, काल रेल्वे सेवा बंद होती, आज सुरळीत सुरू आहे, कुठे जात आहे, काय तुमचं म्हणणं आहे? आता दादरला जायचंय आम्हाला। कालचा जो प्रकार घडला त्याच्याबद्दल तर आम्ही निषेध केलेलाच आहे, कारण की हे कृत्य खूप घाण घडलेलं आहे आणि आज पूर्ण कालपासून आमचा इंटरनेट बंद आहे। म्हणजे आम्हाला जर कुठे जर सोय करायची असेल, कोणाला काय मेसेज पाठवायचा असेल किंवा इमर्जन्सी काय गरज असेल तर सगळं ठप्प करून टाकलेलं आहे। म्हणजे शासन आमच्यावरती लादतंय, म्हणजे आम्ही काय गुन्हा करतो का? इथे आम्ही राहतो ते बदलापूरला राहून आम्हाला दादरला कामाला जायचं आहे। रेल्वे सेवा ठप्प, तुमचं इंटरनेट ठप्प, अत्याचार, लाठीमार, म्हणजे आम्ही हे सहन करायचं का? याच्याबद्दल आम्हाला काहीतरी सरकारने काहीतरी तोडगा काढला पाहिजे। आधीपासूनच लेट असतात, त्याच्यामुळे मे बी उद्या आंदोलन काहीतरी होणारच होतं। ते जे आज काय तर काल झालं, उद्या आंदोलन काहीतरी होणारच होतं, तर ते काल आता झालंय, त्याच्यामुळे ते उद्याचा काय सीन आहे तो काही माहिती नाही अजून। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। म्हणजे दरवेळी असं आंदोलन होत राहतील तर माणसांनी कामं करायची की नाही करायची? काल आंदोलन झालं, आज आंदोलन, परत उद्या आंदोलन, याच्यामध्ये जर सर्वसामान्य माणूस एकदम पिला गेलेला आहे एकदम। काल ज्या पद्धतीने घटना घडली, काल 10 तास ट्रेन नव्हत्या, आज ट्रेन तर सुरू झाले असले तरी इंटरनेट सेवा बंद आहे, काही सेवा बंद आहेत असं तुम्ही म्हणताय, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? काल पोलिसांकडून देखील लाठीचार्ज झाला, पोलिसांकडून लाठीचार्ज झाला, एवढा लाठीचार्ज असं व्हायला नाही पाहिजे होतं। लोकांनी फक्त त्यांना उद्रेक केला। जर त्यांच्या घरात जर झालं असतं, त्यांच्या लहान मुलीबद्दल जर झालं असतं तर त्यांचं काय रिएक्शन असतं? करा, आपण असं न करू, अत्याचार करू नका। कोणी काही ते दंगल केलेली आहे काय? लोक त्यांचं मतं मांडायला आले तर तुम्ही त्यांना प्रेशर करून ढकलायला बघता, तर असं केलं तर चालेल का साहेब? शांततेत लोक करत होते, आम्ही स्वतः सगळे आंदोलनामध्ये होतो, आम्ही सगळे शांततेमध्ये। काही राजकीय हस्तक्षेप होता असं सरकारच्या पक्षाकडून म्हटलं जातं। नाही, आम्ही स्वतः सकाळी काल 5:30 पासून होतो। कोणी राजकारणातली काही नगरसेवक, माझी नगरसेवक होती, तर कॉमन मॅननी अजिबात त्यांना बाईट सुद्धा देऊन नाही दिल्या। सुरुवातीला ते बाईट द्यायला बघत होते, पण सर्वांना त्यांनी मागे केलेलं आहे की अजिबात तुम्ही कोणीही राजकारणीवाल्यांनी इथं हस्तक्षेप करायचा नाही, कारण घटना घडून 4-5 दिवस झाले, तुम्ही काय केलं असा कॉमन मॅननी त्यांना प्रश्न विचारलेला। त्यामुळे त्यांना पहिल्या आम्ही राजकारणीवाल्यांना बाजू केलेलं, त्यामुळे राजकारणीवाल्यांना कोणीही कॉमन मॅननी येऊन दिलेलं नाही। आणि जे झाले ते सर्वसामान्य नागरिकांनी येऊन पुढे येऊन चांगला ह्याला प्रतिसाद दिला, पण काही लोकांनी त्याच्यात थोडंसं तिखट मिक्स करून थोडंसं आंदोलनाला दिशा वेगळी दिली, नाहीतर आंदोलन खरंच चांगलं सुरळीत चाललेलं। आपण या ठिकाणी पाहतोय की रेल्वे सेवा सुरळीत आहे, परंतु इंटरनेट सेवा बंद असल्यामुळे कुठेतरी प्रवाशांचा आणि बदलापूर इथे राहणाऱ्या नागरिकांचा उद्रेक जो आहे तो उद्रेक आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन सिद्धेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।